अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्ही धन्य आहात म्हणून स्वामींचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश तुमच्या पुढे आला आहे. मनपूर्वक पुढील 5 मिनिटे काढून या संदेशाला ऐकून घ्या आणि तुमच्या भाग्यातला चमत्कार आकर्षित करा. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल, करत असाल तर आत्ताच या संदेशाला संपूर्ण ऐकण्याची तयारी ठेवा आणि पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराची असू शकतात यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तू जे काही मागत आहेस ते मिळेल आणि थोडा धीर धर. ते सर्व काही तुझ्या मार्गात पाठवल्या जात आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, कारण तुम्ही जे काही मागत आहात त्यासाठी देव तुमच्यासाठी एक काहीतरी योजना तयार करत आहे. त्या योजनेत तुमच्यासाठी आर्थिक लाभ, तुमचे मजबूत नाते आणि त्या नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकीचे संबंध हे सर्व काही तुमच्यासाठी स्थिरपणे ठेवण्यात येणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती आता तुम्हाला सबल दिसत नसेल, परंतु काही काळ जाताच तुम्ही ती परिस्थिती उल्लेखनीय आशीर्वादासह वाढलेली पाहू शकाल. जर तुमचा विश्वास माझ्या शक्तीवर, माझ्या कल्याणकारी आशीर्वादावर आहे तर आत्ताच होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात, जी शक्ती तुम्ही नामस्मरणाने प्राप्त करत आहात. म्हणून नामस्मरण निरंतर सुरू ठेवा. ज्यांना कुणाला आपल्या उज्ज्वल भविष्याची चिंता आहे त्यांनी या क्षणापासून शुभचिंतन करणे सुरू करा, कारण सर्व काही शुभ तुमच्या मार्गात येत आहे. तुमच्या उणीवा, तुमच्या खूप काही लाभप्रद गोष्टी तुमच्यासाठी येत आहेत. जर पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर चमत्कार आकर्षित होतील. तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल. देवाचे हे संदेश ऐकण्यासाठी इथे काही मिनिटे स्थिर राहा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना. तुमच्या झोपेतही तुम्ही ते इच्छित करणार नाही, ते देव तुम्हाला देऊ करत आहे. जर तुम्ही ते आकर्षित करत आहात तर देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो, तुमच्यावर कृपा करतो आणि तुम्हाला उच्च ठिकाणी ठेवतो. जर तुम्ही स्वतःला खोल पाहत असाल किंवा तुमच्या शत्रूंनी तुम्हाला खूप काही खोल पाहिले आहे तर आता निश्चिंत राहा, कारण येणारी पुढची वेळ ही तुमचीच असेल. तुम्हीच विजेता ठरणार आहात. तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू झाले आहे आणि ते अनंत काळापासून सुरू आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा वाढू द्या, कारण सर्व काही मिळणार आहे. तुम्ही जे काही इच्छित ठेवत आहात. देवाचे दर्शन तुमच्यासाठी भाग्याचे लक्षण आहे. अगदी या क्षणाला देखील तुम्ही देवाचे दर्शन करत आहात. माऊलीचे दर्शन जर तुम्हाला या क्षणाला होत आहे तर तुमच्या एवढा भाग्यशाली दुसरं कुणीही नाही. या जगात तुम्ही जे काही इच्छित करता, जे काही भौतिक सुख प्राप्त करू इच्छिता ते सर्व काही मिळणार आहे. त्यासाठी अपेक्षा करा की देव तुमच्यासाठी आशीर्वाद देत आहेत. दरवाजे उघडल्या जात आहेत आणि तुम्ही इच्छित ते प्राप्त होईल. तुमच्या मनातील शंका काढून टाका, कारण देवाचे अफाट आशीर्वाद तुम्हाला सुख, संपत्ती आणि आनंद देण्यासाठी येत आहेत. तुम्ही तुमच्या आता अशा वेळेत प्रवेश करत आहात, अशा द्वारात प्रवेश करत आहात जे द्वार देवाने तुमच्यासाठी निरंतर उघडे ठेवण्याचे ठरविले आहे. जर तुम्ही तुमच्या खूप काही त्रासांमुळे ग्रस्त आहात, जसे की तुम्हाला शत्रुपीडा आहे, शत्रूंचा त्रास आहे, काही आरोग्याचा त्रास आहे, काही अशा समस्या आहेत ज्या तुम्ही स्वतःहून सोडवू शकत नाही, पण तुम्ही देवावर विश्वास ठेवल्यास त्या सर्व काही तुमच्यापासून दूर जातील. तर विश्वास ठेवा,
देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे. प्रत्येक क्षणाला देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो. मग आता तुम्ही त्यापासून वंचित नाही. तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जात आहेत. तुम्ही त्यात प्रवेश करावा आणि आपले आशीर्वाद स्वीकार करावे. तुम्ही जिंकणार आहात कारण तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे. तुम्ही ते मागितले आहे. तुम्ही ते आकर्षित केले आहे. म्हणून देवही तुम्हाला ते देण्यासाठी आतुर आहेत. तुम्ही फक्त 2 पावले पुढे टाका आणि ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आहे. देव म्हणतात, मी तुला त्याही ठिकाणी मदत करेल ज्या ठिकाणी तुला स्वतःला एकटे वाटते. बाळा, तू एकटा नाहीस, तर मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुम्ही खूप काही कठीण काळ पाहिला असेल, पण आता मात्र तुमची वेळ बदलल्या जात आहे. तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडल्या जात आहेत. त्यात प्रवेश करण्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणा आणि ते सर्व काही आकर्षित होईल जे तुम्हाला हवे आहे. आज स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देऊ करत आहे. जर तुम्ही स्वतःहून पुढे आला आहात, हा संदेश उघडला आहे, तर हे सर्व काही आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत. कल्पना करा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करत आहे. तुम्ही आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण केल्या जात आहात. तुमच्या चुका देव माफ करत आहे आणि तुम्हाला उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. ते उच्च स्तर जे तुम्ही कधी स्वप्नात आकर्षित केले होते, आता ते प्रत्यक्षात तुम्ही अनुभव करणार आहात. तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर आकर्षित करत आहात. कुणी स्वप्नातील गाडी आकर्षित करत आहे, तर कुणी आपल्या व्यवसायात प्रगती करत आहे. ज्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन स्वामी माऊली आले आहेत. जर तुम्हीही स्वामी शक्तीवर, स्वामी माऊलींच्या आशीर्वादांवर विश्वास करत असाल, ठेवत असाल, तर चमत्कार घडतील आणि तुम्ही ते पाहाल जे तुम्हाला हवे आहे. काहीही चूक नाही घडणार आणि तुम्ही ते आकर्षित करत आहात. त्याच्यासाठी स्वतःला इतके उंच माना आणि प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्नांती परमेश्वर तुमची बाजू राखणारा तुमचा देव आज तुमच्यापुढे उभा आहे. जर तुम्ही खूप काही असे मागत असाल जे तुम्हाला हवे आहे, तुमचे इच्छित आहे, तर ते या 24 तासातही तुम्हाला मिळेल. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी माऊलींचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ करत राहा. तुम्ही जितके नामस्मरण कराल तितके स्वतःच्या विचारांना उच्च प्राप्त कराल. स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करतील. तुमचे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ.